चला. आले सगळे. अरे आता आज तर खूप काउंट कमी दिसतोय आपले. 5च, 6, 7. ओके. हे बघा सुट्ट्या दिल्या की असं होतं. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या मस्त. पोरं विसरूनच गेली यार आपलं लेक्चर आहे का काय. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्ट्या दिल्याचा हा परिणाम. कन्सिस्टन्सी तुटली. लेक्चर आहे का नाही हेच कळेना पोरांना. ठीक आहे, चला येतील हळूहळू. स्क्रीन शेअर झाली माझी, राईट. येस. तर आज आपल्याला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट स्टार्ट करायची ती म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. आतापर्यंत आपण फंडामेंटल कॉन्सेप्ट शिकल्या, म्हणजेच बेसिक ज्या कॉन्सेप्ट होत्या त्या आपल्या झाल्या. त्याला आपण फंडामेंटल कॉन्सेप्ट म्हणतो. ओके. जे की बेसमेंट तयार करायचं काम करतात. एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी जसं बेसमेंट लागतं, ते तयार करण्याचं काम फंडामेंटल कॉन्सेप्ट करतात. तर एक्झॅक्टली आपल्याला रूम, किचन, राइट? ते आपल्याला बांधायला चालू करायचंय. म्हणजे बांधकाम आता चालू होणार आहे. फंडामेंटल कॉन्सेप्ट्समध्ये आपण व्हेरिएबल पासून डेटा टाइप, राइट? देन ऑपरेटर्स, देन कंट्रोल स्टेटमेंट्स, ह्याच्यामध्ये खूप सारे स्टेटमेंट्स आपण शिकलो, राइट? इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट, ब्रेक, कंटिन्यू, स्पीच, राइट? सगळं आपलं झालं. आता आपण जातोय नवीन कॉन्सेप्टकडे. त्याचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. लुक ॲट दिस. व्हॉट इज ओप्स? ओप स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर हे आहे काय एक्झॅक्टली? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि या येसचा लॉंग फॉर्म होतो स्ट्रक्चर, और यू कॅन ट्रीट ॲज अ सिस्टम. स्ट्रक्चर म्हणा किंवा सिस्टम म्हणा. Object Oriented Programming Structure or System. OOP stands for Object Oriented Programming. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे काय? प्रोग्राम लिहिण्याची ही एक पद्धत आहे मित्र. काय? प्रोग्राम लिहिण्याची ही एक पद्धत आहे. मग प्रोग्राम लिहिण्याच्या अनेक पद्धती आहेत मार्केटमध्ये. खूप साऱ्या पद्धती आहेत. त्यातली ही एक पद्धत आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ वे टू राइट अ प्रोग्राम. प्रोग्राम लिहिण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे प्रोग्राम कसा लिहितो आपण? या वेमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड. म्हणजे कसं माहिती आहे का? आपण त्या ठिकाणी यूज करतो क्लास. आपण क्लास बनवतो आणि त्या पर्टिक्युलर क्लासचा मित्रांनो आजपासून आपल्याला काय बनवायचं आहे? ऑब्जेक्ट बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? ऑब्जेक्ट बनवायचा आहे. जर तुम्ही तुमचा प्रोग्राम क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये बनवला, तर त्यालाच म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजेच काय? वी नीड टू इम्प्लिमेंट implement our program in class and object structure. आपला प्रोग्राम आपल्याला कसा लिहायचा आहे? क्लास आणि ऑब्जेक्टच्या स्ट्रक्चरमध्ये लिहायचा आहे. जर तुम्ही तुमचा प्रोग्राम क्लास आणि ऑब्जेक्टच्या स्ट्रक्चरमध्ये लिहिला, तर त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जर तुम्ही तुमचा प्रोग्राम नॉर्मल फक्त असं मेन फंक्शन लिहिलं आणि तुम्ही जर इथे लिहिलं प्रिंट एफ जसं सी मध्ये लिहायचो आपण, याला म्हणतात प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग. कसली प्रोग्रामिंग? प्रोसिजरल ओरिएंटेड. ही कशात होती रे? सी मध्ये होती बघा. ही सी मध्ये, ज्यांना ज्यांना सी माहित आहे. सी प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ प्रोसिजरल ओरिएंटेड. इथं होती ही. पण जावामध्ये प्रोग्राम कसा लिहायचा आहे? क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये. म्हणजेच कसा? असा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. याला काय म्हणतात? ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जिथं क्लास ऑब्जेक्ट असतं त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जिथं फक्त मेन फंक्शन असतं त्याला प्रोसिजरल ओरिएंटेड. हाऊ इट इज सिंपल, राइट? मग जावामध्ये असला आहे का काय? नाही. जावामध्ये असला आहे. तुम्हाला कुठलाही प्रोग्राम लिहिण्यासाठी क्लास बनवावाच लागतंय. आणि इतके दिवस काय करत होतो आपण?
इतके दिवस क्लासच बनवत होतो. बरोबर की नाही? आपण ऑब्जेक्ट नाही बनवला, पण आपण क्लास बनवत होतो की नाही रे बाबा? इतके दिवस आपण क्लास बनवायचो आणि क्लासच्या आतमध्ये मेन फंक्शन लिहायचो आणि आपला प्रोग्राम लिहित होतो. पण आजपासून मित्रांनो थोडंसं वातावरण चेंज होणार आहे. कारण हिवाळा सुरू झालाय. आजपासून उप्स चालू झालंय. त्यामुळं प्रोग्राम लिहिण्याची पद्धत बदलणार आहे. आजपासून आपण क्लास तर बनवणार. क्लाससोबत आपण ऑब्जेक्ट सुद्धा बनवणार. मग आता आपल्याला शिकायचं क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या उप्सचे फीचर्स पण आपल्याला पुढे शिकायचे आहेत. बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपल्याला काय फीचर्स पण देतो. उप्स हॅव्हिंग उप्स हॅव्हिंग some features. Oops provided some features. Oops provides some features also. कोणकोणते फीचर्स? त्याच्यामधले याचे 4 फीचर्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आहे इनहेरिटन्स, दुसरा आहे पॉलिमॉर्फिझम, तिसरा आहे तिसरा आहे ॲब्स्ट्रॅक्शन आणि चौथा आहे इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन. हे 4 फीचर आपल्याला कोण प्रोव्हाईड करतं? ओप्स. या फीचर्सलाच पिलर सुद्धा म्हणतात. ओके. these features these features also called pillars pillars of oops. ओप्सचे पिलर सुद्धा म्हणतात बघा यांना. पिलर पिलर म्हणजे काय? एखाद्या घराला असतात बघा मोठे मोठे पिलर, राईट? खांब, यालाच म्हणतात ओप्सचे पिलर हेच आहेत. ठीक आहे. हे पण आपल्याला पुढे बघायचंय. पण सगळ्यात आधी आपल्याला बघायचंय व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट. व्हॉट इज क्लास आणि दुसरी गोष्ट काय बघायची रे बाबा? व्हॉट इज ऑब्जेक्ट. हे समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे हे जरी शिकायचे असतील हे पिलर्स, या पिलर्सला मित्रांनो तुम्हाला काय आलं पाहिजे? क्लास ऑब्जेक्ट आला पाहिजे. राइट? क्लास ऑब्जेक्ट आला तरच हे येतंय बरं का. इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे? इथे एक लाईन लिहू का मी? We need to we need to learn class and object to implement oops pillars. ओपचे पिलर जर तुम्हाला यूज करायचे असतील, इम्प्लिमेंट करायचे असतील, तुम्हाला काय आलं पाहिजे? क्लास आणि ऑब्जेक्ट आला पाहिजे. आता चला बघू क्लास काय असते आणि ऑब्जेक्ट काय असते. आतापर्यंत आपण काय समजून घेतलं? ओप्स काय असते? ओप्स इज व्हॉट? ओप्स इज अ वे टू राइट अ प्रोग्राम. एक पद्धत आहे प्रोग्राम लिहिण्याची. ज्या पद्धतीमध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट आपल्याला बनवावा लागतो. ओप्सचे काही पिलर्स आहेत. जसं की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन आणि एन्कॅप्सुलेशन. जर तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट आला तरच हे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. सो नाऊ क्वेशन इज दॅट व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट? व्हॉट इज क्लास? व्हॉट इज ऑब्जेक्ट? खूप सिंपल आहे. क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो? एक-एक बघू. व्हॉट इज क्लास? व्हॉट इज ऑब्जेक्ट? मित्रांनो, क्लास क्लास क्लासची डेफिनेशन या ठिकाणी लिहितोय मी. क्लास क्लास is a logical entity. It not present in real world. क्लास एक लॉजिकल एंटिटी आहे. ती रिअल वर्ल्डमध्ये प्रेझेंट नसते. 2 गोष्टीवर फोकस करा. लॉजिकल. दुसरा दुसरा वर्ड कोणता? नॉट प्रेझेंट इन रिअल वर्ल्ड. क्लास इज अ लॉजिकल एंटिटी. लॉजिकल एंटिटी म्हणजे काय? इट्स नॉट फिजिकल. बघा 2 वर्ड असतात. एक फिजिकल आणि एक लॉजिकल. फिजिकल म्हणजे काय? जे अस्तित्वात असतं त्याला फिजिकल म्हणतात. जे अस्तित्वात नसतं त्याला लॉजिकल म्हणतात. बघा मी काय म्हणलं? जे अस्तित्वात असतं, ज्याचा एक्झिस्टन्स असतो त्याला फिजिकल म्हणतात. ज्याचा एक्झिस्टन्स नसतो त्याला लॉजिकल म्हणतात. फॉर एक्झाम्पल देतो हे बघा. एक्झाम्पल देतो. तुम्हाला स्टुडंट माहिती आहे?
सर स्टुडंट कोणाला माहीत नाही. आम्ही सगळे तर स्टुडंटच आहोत की. पण मित्रांनो स्टुडंट नावाची अशी एखादी गोष्ट युनिव्हर्समध्ये आहे का, जी फिजिकली एक्झिस्ट करते? आता लेट्स सपोज इथे किती जण आहेत? 16 जण आहेत. मी म्हटलं, "स्टुडंट कम हिअर. स्टुडंट प्लीज कम हिअर." और "हॅलो स्टुडंट." कोण म्हणजे मला आवाज देईल, "बोला सर." कोणीच नाही. कारण प्रत्येकाला नाव आहे. विवेक, वैष्णवी, राइट? नाव आहेत प्रत्येकाला. बट मी जर म्हटलं, "स्टुडंट, हॅलो स्टुडंट." कोण आवाज देईल का? नो. कारण स्टुडंट नावाचं कोणी आहेच नाही. हे आहे का कोणी स्टुडंट नावाचं? नो. स्टुडंट नावाची व्यक्ती फिजिकली नाहीये. स्टुडंट हे नाव दिलंय. ग्रुप ऑफ एंटिटीज लाइक ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट अजय, आकांक्षा, निखिल या सगळ्यांना नाव काय दिलं? स्टुडंट. पण स्टुडंट नावाचं असं आहेच नाही काही. रिअलमध्ये नाहीयेच. जसं आपण इमॅजिनेशन करतो. करतो की नाही? लेट्स सपोज मी इमॅजिन केलं. अरे, माझा मस्तपैकी मोठा बंगला असेल. बंगला लॉजिकलमध्ये आहे. सी आहे. 3 बीएचकेचा बंगला असेल माझा. पण मित्रांनो आहे का हो हा अस्तित्वामध्ये आहे का? आता सध्या तुमच्या समोर आहे का तो बंगला? तुम्ही राहताय का? नाहीये. पण यू कॅन लॉजिक तुम्ही लॉजिक लावू शकता. हां, माझा बंगला असेल. हे बरोबर की नाही? तसं स्टुडंट नावाचं काय आहे का रिअलमध्ये? नाहीये. म्हणजे तुम्ही असं त्याला टच करू शकता का? काही करू शकता का स्टुडंटला टच? नाही. तुम्ही स्टुडंटला टच नाही करू शकत. तुम्ही त्याच्याशी बोलू नाही शकत. सेम थिंग आहे. सेम थिंग. मी आता म्हणलं, रोशन, रोशनला मी बोलू शकतो? बोलू शकतो. बरोबर आहे की नाही? रोशन रिअलमध्ये आहे? आहे. बिकॉज रोशन इज अ रोशन. ऑब्जेक्ट आहे हा. राइट? तसं स्टुडंट नावाची जी टर्म आहे, ती रिअलमध्ये एक्झिस्ट नाहीये. पण या स्टुडंटचे ऑब्जेक्ट रिअलमध्ये एक्झिस्ट आहेत. बघा आता हीच गोष्ट मी इकडे कॉपी करतो बरं का. आता तुम्हाला क्लास ऑब्जेक्टमधला डिफरन्स लगेच लक्षात येईल. त्याला मी इकडे हे केला. स्टुडंट रिअलमध्ये नाहीये मित्रांनो. पण या ठिकाणी जर मी म्हणलं, रोशन इज देअर ओर नॉट? हे बोला. रोशन रिअलमध्ये आहे की नाही? हे ना सर. रोशन आहे की रिअलमध्ये? पुन्हा मी म्हणलं, निखिल रिअलमध्ये आहे की नाही? आहे ना सर. निखिल रिअलमध्ये आहे की? पुन्हा मी म्हणलं, आकाश रिअलमध्ये आहे की नाही? आहे ना सर. म्हणजे म्हणजे याच्यातून आपल्याला काय कळालं? स्टुडंट रिअलमध्ये नाहीये. रिअलमध्ये आहे काय? रोशन, निखिल, आकाश. रिअलमध्ये म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते म्हणतोय. स्टुडंट दिसत नाहीये. स्टुडंट या रोशन, निखिल, आकाश या एंटिटीला तिघांना दिलेलं नाव स्टुडंट आहे. पण स्टुडंट नावाचं असं काय आहेच नाही. आणि जर असलं तरी ते रिअलमध्ये नाहीये. म्हणजे आपण त्याला पाहू नाही शकत. आपण त्याला टच नाही करू शकत. आपण त्याला फिजिकली म्हणजे त्याचा एक्झिस्टन्स नाहीये. हे आहे का रे? नाहीये. तुम्ही स्वप्नामध्ये तुमच्या किंवा लॉजिकलमध्ये तुम्ही तुमची बिल्डिंग आठवता. माझं घर असेल. हे आहे का तसं काय? तुम्ही उद्या जाऊन तिथे राहणार आहेत का? नाही ना. पण तुम्ही आठवू शकता. आठवू शकता की नाही तुम्ही? तुम्ही लॉजिक लावू शकता. ज्या गोष्टीचं लॉजिक लावलं जातं म्हणजे ठीक आहे असेल, पण ते रिअलमध्ये नसतं. आता फॉर एक्झाम्पल सांगतो. लेट्स सपोज तुम्ही तुमचं घर बांधायला काढलं. इंजिनिअर येतो, बट वी आर गिव्हिंग नेम. येस, फक्त नाव देतो आपण त्याला, पण ते नसतं रिअलमध्ये. आपण त्याला फक्त नाव देतो, ते रिअलमध्ये नसतं. आता सांगतो, ऐका. तुम्ही तुमचं घर बांधायला काढलं. घर काढलं बांधायला. इंजिनिअर येतो आणि घराचा तुम्हाला काय देतो? स्ट्रक्चर देतो, मॅप देतो की नाही? असं-असं किचन असेल, असं-असं बेडरूम असेल, असं-असं गॅलरी असेल, हे देतो की नाही? मला सांगा, ते रिअलमध्ये आहे का हो तुमच्या समोर घर? हे असतंय का? त्याला म्हणतो आपल्या घराची ब्लूप्रिंट आपण म्हणतो की नाही, हे इंजिनिअरने दिलंय बघा असं-असं घर बांधायचंय. पण तुमच्या समोर तुमचं घर आहे. त्याचं स्ट्रक्चर आहे. ते दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. ते इन फ्युचर होणार आहे. ती ब्लूप्रिंट म्हणजेच मित्रांनो काय? क्लास. तुम्ही लॉजिक लावलं, माझं घर असं असेल आणि त्या ब्लूप्रिंटलाच म्हणतात क्लास.
जे रिअलमध्ये नसतं, पण ज्याचं लॉजिक आपण लावू शकतो, त्याला क्लास म्हणतात. हे बघा, इट नॉट प्रेझेंट इन रिअल वर्ल्ड. रिअल वर्ल्डमध्ये आहे का घर आणखी? बनायचंय हो. बनल्यानंतर आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणू. पण आधी नाही ना. तसं स्टुडंट आहे. फक्त स्टुडंटच सोडा हो. मला सांगा, एम्प्लॉयी नावाचा क्लास. एम्प्लॉयी नावाचं काय असतंय का बोला? नाही. एम्प्लॉयी नावाचं काहीच नसतंय. एम्प्लॉयीचे ऑब्जेक्ट असतात. काय असतं एम्प्लॉयीचे? ऑब्जेक्ट असतात. मग एम्प्लॉयी नावाचा क्लास असतो, ज्याला त्या ठिकाणी काहीच एक्झिस्टन्स नसतो. पण एम्प्लॉयीमध्ये म्हणलं मी ठीक आहे चला, राम नावाचा एम्प्लॉयी हा झाला ऑब्जेक्ट. श्याम नावाचा एम्प्लॉयी हा झाला ऑब्जेक्ट. राइट? परत हरी नावाचा एम्प्लॉयी असे हजारो याचे ऑब्जेक्ट्स असतात. किती? हजारो. हरी नावाचा एम्प्लॉयी हा झाला ऑब्जेक्ट. मग क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये डिफरन्स काय आहे? क्लास रिअलमध्ये नसतो. ऑब्जेक्ट रिअलमध्ये असतो. सो कॅन यू सी हिअर? ऑब्जेक्ट इज अ कसली एंटिटी? फिजिकल एंटिटी. आणि क्लास लॉजिकल नसतंच ना. बरोबर आहे? अँड इट प्रेझेंट इन रिअल रिअल वर्ल्डमध्ये भाऊ हा असतो, हा नसतो. ते क्लिअर आहे सगळ्यांना? क्लास रिअल वर्ल्डमध्ये नसतो, हा असतो. सांगा ना मला स्टुडंट कुठे आहे? मी म्हणलं, "हे स्टुडंट" कोणीच नाही येणार. "हे एम्प्लॉयी" कोणीच नाही येणार. पण मी म्हणलं, "हे रोशन" "हॅलो सर." "हे निखिल" "हॅलो सर." बरोबर की नाही? म्हणजे असतात. हे रिअलमध्ये असतात. ओके. सो यांना ऑब्जेक्ट म्हणायचं बरं का. हे झाले ऑब्जेक्ट. हे झाले ऑब्जेक्ट. क्लास आणि ऑब्जेक्टचा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये असतोच. डेफिनेटली असतो. ओके. यांना काय म्हणायचं? ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट 1, हा ऑब्जेक्ट 1, हा ऑब्जेक्ट 2 आणि हा ऑब्जेक्ट 3. ओके. असे कितीही ऑब्जेक्ट एका क्लासचे आपण बनवू शकतो. लक्षात घ्या. ओके. इथे मी पॉइंट लिहू. वी कॅन क्रिएट वी कॅन क्रिएट एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास. एका क्लासचे कितीही ऑब्जेक्ट बनवले जाऊ शकतात. कितीही बरं का, कितीही. 4, 5, 6 असे नाही, कितीही बनवू शकता तुम्ही. ओके. आणखीन एक देऊ का एक्झाम्पल इथं? एम्प्लॉई सोडा. याला मी म्हणलं लेट सपोज टीचर. टीचर नावाचं असं काय आहे का रिअलमध्ये? नाहीये. टीचर नावाचं असं काही नाहीये. त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. आदी इज अ टीचर, राइट? विकास सर इज अ टीचर. सो लाइक दॅट त्याचे ऑब्जेक्ट्स प्रेझेंट आहेत. पण तशी गोष्ट नाही. आपण जस्ट लॉजिक लावतो. हो, टीचर इज हिअर. अरे पण कुठे आहे? दाखवा बरं टीचर. दी इज अ टीचर, राइट? सो नाऊ गॉट इट एव्हरीवन? हा बेसिक डिफरन्स समजलाय क्लास आणि ऑब्जेक्ट. आपण इतके दिवस बनवत होतो क्लास. हे बघा. आपण इतके दिवस क्लास बनवत होतो. क्लास ब्रेक, राइट? पण आपण ऑब्जेक्ट नाही बनवलं. आपण ऑब्जेक्ट नाही बनवलं. आता मित्रांनो क्लासमध्ये काय-काय असतं ते मी सांगतो. क्लास इन्क्लूड्स क्लासमध्ये काय-काय असतं बघा. क्लास इन्क्लुडेड काय-काय असतं क्लासमध्ये? क्लासमध्ये असतात व्हेरिएबल्स. डिफरंट टाइपचे व्हेरिएबल क्लासमध्ये असतात. कोणकोणते असतात? स्टॅटिक, लोकल आणि इन्स्टन्स. हे तिन्ही फरक आपल्याला बघायचे बरं का पुढं. व्हेरिएबल तर क्लासमध्ये असतो कन्स्ट्रक्टर. हे पण आपल्याला पुढे बघायचंय. क्लासमध्ये असतात मेथड्स. क्लासमध्ये असतात ब्लॉक्स. यातलं आपलं झालंय काय? काहीच नाही झालं. आपण फक्त व्हेरिएबल बघितलाय. ते पण नॉर्मल बघितलं. हे फरक पण नाही बघितले आपण, राइट? चारही गोष्टी मित्रांनो क्लासच्या आतमध्ये असतात. कशाच्या आतमध्ये? क्लासच्या आतमध्ये. एवढं असतं, एवढं. ठीक आहे? एवढं सगळं शिकायचंय आपल्याला. ठीक आहे? मग जर आता क्वेशन आहे, हा तर झाला क्लास. ऑब्जेक्ट बनवतात कसा? हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा बनवला जातो? क्लास तर आम्हाला माहित आहे. क्लास कसा बनवला जातो? राइट क्लिक ऑन पॅकेज आणि क्रिएट द क्लास. हे बघा. आपण इथं आलो. इथं येऊन आपण एक नवीन पॅकेज प्रोजेक्ट बनवला आपण आपल्या ओप्ससाठी. ठीक आहे. एक नवीन प्रोजेक्ट बनवला आपण.
एक प्रोजेक्ट बनवला मी फाइल न्यू ऑथर जावा प्रोजेक्ट याला नाव दिलं उप्स आणि मी याच्यामध्ये एक पॅकेज बनवलं SRC वर राईट क्लिक न्यू पॅकेज com.op येस ओके असं नाव दिलं आणि याच्यावरती न्यू आणि क्लास हे तर सगळ्यांनाच माहित आहे राईट आणि मी स्टुडंट नावाचा क्लास बनवला हे बघा बनला का रे क्लास स्टुडंट येस क्लास स्टुडंट बनला ठीक आहे पण सर ऑब्जेक्ट कसा बनवतात हे तर आम्हाला माहितीच नाहीये ऑब्जेक्ट कसा बनवतात मी सांगतो ऐका ऑब्जेक्टसाठी एक सिंटॅक्स तुम्हाला फॉलो करावं लागतं याला आपण खाली घेऊ म्हणजे आपल्याला कसं थोडंसं रान भेटेल रान भेटेल जरा रान मोकळ्या रानात येऊ आपण हा हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कसा बनवायचा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स फॉलो करायचा हा सिंटॅक्स असा आहे हे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला यूज करायचं तुमचं क्लासचं नाव पुन्हा तुम्हाला यूज करायचं व्हेरिएबलचं नाव व्हेरिएबल नेम परत इक्वल टू परत न्यू आणि परत क्लासचं नाव आणि परत ब्रॅकेट लावायचे लास्टला बरं का ब्रॅकेट विसरायचं नाही लास्ट सिंपल ब्रॅकेट सो दिस सिंटॅक्स यू नीड टू फॉलो आता बोला क्लासचं नाव काय क्लासचं नाव आहे सर स्टुडंट व्हेरिएबलचं नाव काहीही देऊ शकता मी दिलं S1 न्यू परत काय क्लासचं नाव परत मी दिलं स्टुडंट आणि ब्रॅकेट झाला की ऑब्जेक्ट ऐ अरे झाला की ऑब्जेक्ट हे बघा क्लासचं नाव व्हेरिएबलचं नाव व्हेरिएबलचं नाव पुन्हा इक्वल टू ला इक्वल टू न्यू ला न्यू आणि परत क्लासचं नाव परत क्लासचं नाव परत ब्रॅकेट ब्रॅकेट आता हे जे व्हेरिएबलचं नाव तुम्ही इथे यूज केलंय या व्हेरिएबलच्या नावालाच तुमचा ऑब्जेक्ट म्हणून घोषित केलं जातं हाच तुमचा काय झाला ऑब्जेक्ट म्हणजे स्टुडंटचा एक ऑब्जेक्ट बनवला तुम्ही आणि त्या ऑब्जेक्टचं नाव काय बोला S1 हा ऑब्जेक्ट तुम्ही बनवला काय नाव दिलेला S1 काही देऊ शकता बरं का असं नाही की S1च द्यावं तुम्हाला वेगळं द्यायचं असेल वेगळं द्या सर मला आणखीन एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे काहीच नाही हे बघा स्टुडंट S2 दुसरा न्यू न्यू स्टुडंट बनला की नाही आता कोणता ऑब्जेक्ट बनला दुसरा ऑब्जेक्ट S2 आणखीन एक बॉक्स ओपन केला मी याला काय नाव दिलं S2 असे किती ऑब्जेक्ट बनतील हो आपण एक लाईन लिहिली कितीही बनतील बरोबर की नाही हे बघा एनी नंबर ऑफ किती बनवायचे तेवढे बनवा S1 S2 बनवायचे का हे बघा पण हे ऑब्जेक्ट सगळे मित्रांनो मेन मेथडच्या आतमध्ये पाहिजे लक्षात ठेवा मेन मेथड बनवायची आणि बनवायचे स्टुडंट आणि ह्याच क्लासमध्ये बनवायचे S1 न्यू स्टुडंट हा पहिला स्टुडंट S2 न्यू स्टुडंट हा दुसरा स्टुडंट S3 न्यू स्टुडंट हा तिसरा असे किती बनवता येईल अरे किती जेवढे पाहिजे तेवढे बनवायचे स्टुडंट S4 न्यू स्टुडंट मी 5 ऑब्जेक्ट बनवले S5 न्यू स्टुडंट अवघड आहे का ऑब्जेक्ट बनवणं पहिला ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्ट तिसरा चौथा पाच ऑब्जेक्ट आणि सगळे ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचे स्टुडंट क्लास टाईपचे कुठल्या टाईपचे स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट आहेत मग आता सर हे ऑब्जेक्ट तर आम्ही बनवू पण ऑब्जेक्ट बनवायचा फायदा काय आहे का बनवायचा ऑब्जेक्ट काय रिझन काय आहे मित्रांनो तर ऑब्जेक्ट बनवायचं रिझन आहे का by using object only we can access the class properties by using object only we can access क्लास प्रॉपर्टीज क्लास मध्ये जी प्रॉपर्टी आहे काय काय व्हेरिएबल मेथड राईट परत मला तर कन्स्ट्रक्टर हे सगळं ऐ कसं ऍक्सेस करायचं ऑब्जेक्ट बनवून ऑब्जेक्ट त्याला पाहिजे नाही तर ऍक्सेस होत नाही आपण सिंपल व्हेरिएबल करू ठीक आहे हे बघा 5 बनवले होते मी याला कमेंट करू स्टुडंट मध्ये आपण म्हणलं व्हेरिएबल असतात सो व्हेरिएबल असतात आपण याच्या आधी पण बनवले व्हेरिएबल बनवले स्ट्रिंग स्टुडंटचं नाव असिग्नेट स्टुडंटला नाव परत स्टुडंटला आयडी असते परत स्टुडंटला ऍड्रेस असतो ठीक आहे 3 व्हेरिएबल बरोबर असे 30 बनवू शकता तुम्ही
राइट? स्टुडंटचा मोबाईल नंबर, स्टुडंटची एज, लय काय-काय येतं त्याच्यामध्ये. मग आपण काय केलं 3 व्हेरिएबल बनवले. आता हे 3 व्हेरिएबल जर तुम्हाला ॲक्सेस करायचे असतील, तर मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्टची गरज लागते. कशाची गरज लागते? ऑब्जेक्ट. ह्याच्यातले 2 मी कॉपी केले. ठीक आहे. हे वरती घेतो मी. हे बघा. हे वरती घेतलं मी. हे 2 ऑब्जेक्ट. आता नीट बघा. ऑब्जेक्टचा यूज करूनच तुम्ही याला ॲक्सेस करू शकता. आता हा S1 आहे ना, या S1ला पण हे 3 व्हेरिएबल्स भेटतात. S2ला पण हे 3 व्हेरिएबल भेटतात. कसं काय सर जादू होते का काय? जादू-बिदू काय होत नाही लक्षात घ्या. प्रत्येक ऑब्जेक्टला हे व्हेरिएबल भेटतात. कारण ऑब्जेक्ट हॅव्हिंग स्टेट्स अँड बिहेवियर. स्टेट्स अँड बिहेवियर. स्टेट्स अँड बिहेवियर म्हणजे काय बघा. ऑब्जेक्टला ऑब्जेक्टला त्या ठिकाणी स्टेट्स म्हणजे तुमचे व्हेरिएबल, क्लासमधले असणारे व्हेरिएबल्स ऑटोमॅटिक भेटतात. स्टेट म्हणजेच काय व्हेरिएबल्स. इथे टेक्निकल नाव स्टेट्स आहे. आणि बिहेवियर्स म्हणजे काय? मेथड्स. हॅव्हिंग म्हणजेच काय असतात. ऑब्जेक्टला व्हेरिएबल आणि बिहेवियर ऑटोमॅटिक भेटतात मित्रांनो. ओके. तर कसं भेटतात सर? हे बघा. तुम्ही जो S1 बनवलाय, या S1 मध्ये क्लासमधले जे व्हेरिएबल्स आहेत, तुम्ही जे लिहिलेले ऑटोमॅटिक याच्यात जातात हे बघा. नेम जातं याच्यामध्ये, नेम जातं. परत आयडी जाते, ॲड्रेस जाते. हे सगळं याच्यात जातं. सर याला जे गेलंय, ते ह्याला पण जातं का? सिंपल आहे ना. कारण S2 कोणाचा आहे? S2 कोणाचा आहे? स्टुडंटचाच आहे की. आणि S1 कोणाचा आहे? स्टुडंटचाच आहे की. मग जे स्टुडंट्स आहे, त्या सगळ्यांना हे तिन्ही व्हेरिएबल ऑटोमॅटिक भेटणार आहेत. पण सर तुम्ही याला तर व्हॅल्यूच दिली नाही. म्हणजे याला इनिशियलाइज केलंय का हो आपण? नाही. तुम्ही जर याला इनिशियलाइज केलं नाही, टेन्शन घेऊ नका. याला इनिशियलाइज आपला जे-व्ही-एम ऑटोमॅटिक करतंय. येस करतो. आणि जे-व्ही-एम याला ज्या व्हॅल्यू देतो त्याला म्हणतात डिफॉल्ट व्हॅल्यू. कसल्या व्हॅल्यू? डिफॉल्ट व्हॅल्यू. जर आपण नाही दिल्या तर. सर यांना डिफॉल्ट व्हॅल्यू जातात होय? येस. काय जातात हे बघा. या नेमला याला थोडंसं मोठं करतो मी. या नेमला डिफॉल्ट व्हॅल्यू जाते. आयडीला डिफॉल्ट व्हॅल्यू जाते. ॲड्रेसला पण डिफॉल्ट व्हॅल्यू जाते. डिफॉल्ट म्हणजे आपण नाही दिली तर. आपण दिली का नाही? काय जाते माहिती आहे का? नल. आयडीला 0. ॲड्रेसला नल. ॲड्रेस आणि नेम काय आहेत? स्ट्रिंग आहेत. त्याच्यामुळे यांना व्हॅल्यू जाते नल. आणि ह्या सेम व्हॅल्यू इकडे पण असणार आहेत. S2ला पण सेमच असणार डिफॉल्ट व्हॅल्यू बरोबर आहे. बघायचं तुम्हाला हे. मग सर हे प्रिंट कसं करायचं याची व्हॅल्यू? तुम्ही जर आता डायरेक्ट आले आणि म्हणले सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं नेम. अय, असं करायचं नाही. असं करता येत नाही. मग कसं करायचं? हा जो ऑब्जेक्ट आहे, याला घ्यायचा आणि याच्या पुढं डॉट वापरून लिहायचं नेम. हे झालं की नाही ॲक्सेस? कोणता ऑपरेटर? डॉट. S1 डॉट नेम. पुढं S1 डॉट आयडी. पुढं S1 डॉट ॲड्रेस. झालं की नाही? हे झालं की नाही ॲक्सेस? आता जो डेटा येणार आहे फक्त S1 ऑब्जेक्ट आणि S1 ऑब्जेक्टमध्ये आहे काय? ठीक आहे. नेम नल, आयडी 0, नेम, ॲड्रेस नल. बघायचंय? राइट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. काय आलं रे? नेम नल, आयडी 0, ॲड्रेस नल. आलं की नाही? आता इथे एक मी सिंपल अशी लाईन मारली दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी. सर याच्यामध्ये काय दाखवा बरं? याचं कसं प्रिंट करायचं? S2 डॉट नेम आणि याच्या ऑब्जेक्टचं नाव S2 आहे. S2 डॉट आयडी आणि S2 डॉट ॲड्रेस. याच्यात पण तेच आहे. हे बघा. लूक ॲट धिस. नल, 0, नल आणि इकडं बघा काय आहे? आपण तेच म्हणलं ना. दोन्हीमध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत की नाहीत बोला? जर तुम्ही व्हॅल्यू दिल्या नाहीत, तर आपल्या क्लास व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू कोण देतो? लक्षात ठेवा. क्लास व्हेरिएबल्स having default values default values given by JVM. जर आपण नाही दिल्या तर JVM देतो. तर त्यापेक्षा सर आपणच देऊ की. होय, आपल्याला द्यायला काय नको आहे काय? मग द्यायच्या कशा व्हॅल्यू? व्हॅल्यू द्यायच्या कशा लक्षात घ्या. व्हॅल्यू देण्यासाठी डायरेक्ट इथं द्यायच्या नाही. अजिबात नाही. मग जर याला व्हॅल्यू द्यायची असेल
यू नीड टू यूज युअर व्हेरिएबल असा. येस, 1 डायरेक्ट लिहायचा. डॉट नेम अशी व्हॅल्यू द्यायची. त्याला नाव दिलं मी आकाश. कशी व्हॅल्यू दिली बघा रे सगळं. S1 ऑब्जेक्टचं नाव, डॉट नेम व्हेरिएबलचं नाव, इक्वल टू व्हॅल्यू. परत S1 डॉट आयडी 1, S1 डॉट ॲड्रेस मी दिला पुणे. काय दिला? पुणे. झाला की गेला की डेटा. आता जर तुम्ही हा डेटा दिला, तुम्ही जर प्रिंट करताय, तर तुम्हाला नेमच्या जागी काय भेटेल? नल भेटेल का आकाश? आकाश. आयडी 1, ॲड्रेस पुणे. हे बघा. हे भेटलं की नाही? अहो, जर याला का नल भेटलं? कारण S2 ला डेटाच दिला नाही आणखीन आपण. दिलाय का रे? हा डेटा कोणाला दिलाय? S1 ला. मग कशात चेंज होईल? फक्त S1 मध्ये. तुम्ही S1 ला दिला ना, तर S1 चाच ऑब्जेक्ट चेंज होईल. याच्यात जाईल आकाश, आयडी जाईल 1, ॲड्रेस काय जाईल? पुणे. S1 ला दिल्यावर S2 ला जाईल? नाही. S2 ला पण द्यावा लागेल. कसा? S2 डॉट S2 डॉट नेम नेम मी दिलं निखिल, राइट? निखिल. परत S2 डॉट आयडी 2 आणि S2 डॉट ॲड्रेस मुंबई. बरोबर आहे. हा S2 ला दिला. आता ह्याच्यात पण जाईल की रन. आला का नाही? हा S2 चा डेटा आला. हा कोणाचा? S1 चा. हा कोणाचा? S2 चा. सर असं मला तिसरा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर बनवा. S3 कसा बनवणार तुम्ही? स्टुडंट S3 इक्वल टू न्यू स्टुडंट. झाला. परत याचा डेटा कसा द्यायचा? S3 डॉट नेम, S3 डॉट आयडी, S3 डॉट ॲड्रेस. सर याला प्रिंट कसं करायचं? S3 डॉट नेम, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं S3 डॉट नेम, परत S3 डॉट आयडी, परत S3 डॉट. जसं यांना प्रिंट केलं, इथं S2 यूज केला, इथं S3 करायचा. आला की याचा बी डेटा. आणि ही लाईन आपण इथं पण टाकू. म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित कळेल S1, S2 कुठे आहे हे बघा. हा S1, हा S2 आणि हा S3. किती ऑब्जेक्ट बनवले? 3. तिन्ही ऑब्जेक्टनी याला ॲक्सेस केलं का नाही? बोला. कुणाला याच्यामध्ये डाऊट आहे पब्लिक? हे अवघड वाटते. हाऊ इट इज सिंपल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. अवघड आहे का सिंपल आहे? बोला. अवघड आहे का सिंपल आहे? क्लास ऑब्जेक्ट मधला फरक सगळ्यांना कळाला. क्लास कसा बनवतो? ऑब्जेक्ट कसा बनवतो? एनी अदर क्वेश्चन? हॅलो सर. येस. सर मला ते डू व्हाईल लूप आपण पाहिलेलं ना, त्यामध्ये ना जर डू व्हाईल लूपमध्ये ट्रान्सफर स्टेटमेंट कंटिन्यू वापरल्यानंतर ना, म्हणजे आउटपुट एक्झॅक्टली काय येणार की इन्फायनाईट लूप जातो. तुमचा ते इन्फिनाइट जरा लूप बघ. लूप जातोय का? हां, तसं काहीतरी. स्क्रीन शेअर करा बरं. कंटिन्यू. स्क्रीन शेअर सर करा. मी आता फोनवर जॉइन झालेले आहे. असं कसं करता हो? आता मला कसं कळेल इन्फिनाइट कसा जातोय तुमचा? म्हणजे मी ना काय केलं सर 1 ते 20 कंडिशन दिलेली होती फक्त. ऐका, ऐका मी सांगतो. प्रोग्राम चुकलाय. असाच हां. इन्फिनाइट नाही जात. माझा का नाही गेला? तुमचा चुकला असणार आहे, बरोबर आहे? हं. मग असं बोलून बोलून मला कळेल का किंवा सॉल्व्ह होईल का? नाही. यू नीड टू शेअर द स्क्रीन. तुम्ही मोबाईलवरून जॉइन झाले. हं. हो. उद्या जॉइन करा लॅपटॉपवरून, ठीक आहे? ठीक आहे. ज्यांचा पण एरर येत असेल किंवा काही प्रोग्राम अनएक्सपेक्टेड चालत असेल मित्रांनो, डेफिनेटली त्या ठिकाणी चूक झालेली नाही असते. सर मला सांगा ना ते म्हणजे डायरेक्टली तुम्ही कंटिन्यू यूज करून एखादं हे करा ना. ओके, ओके. तिथंच. हां. एक एक्झाम्पल करू का? हां. म्हणजे आहे ऑलरेडी तिथं. त्यात फक्त कंटिन्यू यूज करून बघा. येस, येस, डेफिनेटली. नाही, नाही, त्याला डॉट ऑपरेटर म्हणतात. ॲक्सेस ऑपरेटर नाही, डॉट ऑपरेटर. ठीक आहे, कुठला ऑपरेटर? डॉट. ठीक आहे. नाव हे बघा.
याच प्रोग्रामला मी कमेंट करतो. हे बघा. कंटिन्यू कसा यूज करतो आपण? फॉर लूप लावतो आपण. इंटिजर आय इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल टू 20. ठीक आहे. 20 पर्यंत मी याला फिरवला आणि मी याच्यामध्ये इफ लावला. इफ आय इक्वल इक्वल 10 जर झाला तर कंटिन्यू कर. सिंपल. कंटिन्यू आणि बाकीच्या वेळी आईला प्रिंट कर. हं. ठीक आहे. आईला मी प्रिंट केलं. आता हा 10 ला फक्त स्किप करेल. स्किप बाकी करेल. सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करेल. हे बघा 10 स्किप झाला. हो. आता हे जर डू व्हाईल लूपमध्ये आपण जर केल्यावर डू व्हाईलमध्ये करून दाखवू का? हां, हे असं बरोबर आलेलं आहे. डू बरं. व्हाईलमध्ये करतानाच. हे जर डू व्हाईलमध्ये तुम्ही केलं, सेम तेच असणार आहे. इनिशियलायझेशन वरती करा 1, परत यूज करा डू. डूमध्ये लिहा कंडिशन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं आय. इथं 20 पर्यंत जायचंय. आय लेस दॅन इक्वल टू 20. 20 आणि कंडिशन लिहा. इफ आय इक्वल इक्वल 10 असेल तर कंटिन्यू करा. डन. आता या केसमध्ये मात्र लक्षात ठेवा, इथं आय प्लस प्लस लिहायची का गरज आहे? आता तुम्ही असं लिहिलं, रन केला कोड, तर या ठिकाणी काय झालं? 10 ला त्यांनी स्किपच केले. लूक ॲट धिस. इथं आय प्लस प्लस लिहायची पण गरज नाही. ऑटोमॅटिक आलं होतं ते. पण 10 काय झालं बघा? स्किप झालं. 10 स्किप झालं आणि त्याच्या पुढला कोड आलाय का आपल्याला? नाही. 10 नंतरचा आपला व्हाईल लूप कुठपर्यंत आहे? 20 पर्यंत आहे. त्याच्या पुढला कोड नाही आलेला. हा जशी कंडिशन आली, तसा हा स्टॉप झाला. म्हणून आपल्याला इथं आय प्लस प्लस लिहावं सुद्धा लागणार आहे, जर तुम्हाला पुढचा कोड पाहिजे असेल तर. हा 10 पर्यंत 10 ला स्किप करेल, पण 20 पर्यंत जाईल. कधी हे आय प्लस प्लस भेटलं तर. कारण विषय काय होतोय तो ऐका, कंटिन्यूच्या मदतीने प्रोग्राम इथं स्किप होतोय. स्किप करतोय हा 10 ला. 10 ला स्किप करतोय. पण स्किप केल्यानंतर पुढं जायचंय, पुढल्या व्हॅल्यू प्रिंट करायच्यात. ते याला समजत नाही. त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आय प्लस प्लस म्हणजे आयची व्हॅल्यू वाढवायची. किती करायची? 11. म्हणून इथं आय प्लस प्लस लिहावं लागतं. जर नाही लिहिलं, तर आउटपुट काय येतं बघा. 1 ते 9. अहो सर लूप तर 10 20 पर्यंत आहे ना. 20 पर्यंत जायला पाहिजे. 10 स्किप व्हायला पाहिजे. 10 स्किप होणार आणि हा 20 पर्यंत जाणार. फक्त आय प्लस प्लस इथं परत एकदा लिहा. फक्त कंटिन्यूच्या केसमध्ये लिहायचं आहे. यात काय चुकतंय तुमचं? हं. त्यामध्येच कंडिशनच माझी चुकली असणार बहुतेक. व्हाईल लूपचं तर बरोबर होतं. वरती डूचं पण. ते मधीच हां, इफ घेतल्यानंतरच काहीतरी ब्रॅकेटमध्ये माझं थोडंसं हां. ब्रॅकेट वगैरे हुकला असणार आहे. चेक करा. ठीक आहे. हं. चालेल सर. ठीक. समजलं मला. हं. येस. थँक यू. नाऊ हे बघा ते सगळे. आता फोकस ऑन धिस वन. 3 ऑब्जेक्ट बनवले आपण. किती बनवले? 3 ऑब्जेक्ट बनवले आणि आपण त्यांना प्रिंट पण केलं. लूक ॲट धिस. ओके. आता मी दुसरा क्लास बनवला. त्याला नाव दिलं एम्प्लॉयी. एम्प्लॉयी. एम्प्लॉयी क्लास बनवला. याच्यामध्ये पण एम्प्लॉयीचे ऑब्जेक्ट बनवले मी बघा. एम्प्लॉयीची आयडी, एम्प्लॉयीचं नाव, एम्प्लॉयीची सॅलरी, एम्प्लॉयीची सॅलरी. 3 गोष्टी एम्प्लॉयीच्या आहेत. सर आता एम्प्लॉयीचे ऑब्जेक्ट कसे बनवायचे? सिंपल आहे. क्लासचं नाव, परत रे क्लासच्या नावानंतर काय असतं? व्हेरिएबलचं नाव, न्यू, परत क्लासचं नाव. राइट? हा झाला एम्प्लॉयीचा एक ऑब्जेक्ट. आता या इव्हेंटने जर याला डेटा द्यायचा म्हणलं, कसा देतो रे डेटा? इव्हेंट डॉट आयडी 101, इव्हेंट डॉट नेम. लेट सपोज आपण याला नाव दिलं आदी अँड श्रावण. देन इव्हेंट डॉट सॅलरी. हा जो माझा कोड येतोय ऑटोमॅटिक मित्रांनो, हा कोड माझा एका फीचरमुळे येतोय. त्याचं नाव आहे को-पायलट. ठीक आहे. ऑटोमॅटिक तो कोड जनरेट केला जातो डेव्हलपमेंटचा स्पीड वाढावा. पण ॲज अ बिगिनिंग लेव्हलला तुम्हाला असलं काय भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला स्वतःहून कोड लिहायचा आहे. ऑटो जनरेशनची वाट बघायची. मी तुम्हाला पुढे शिकवेल को-पायलट कसा तुम्ही पण घेऊ शकता. ठीक आहे. ओके. आता ते कुणीही करायचं नाही. हां. हा डेटा गेला का रे? आता एम्प्लॉयी नावाचा E1 नावाचा एक ऑब्जेक्ट बनेल त्याच्यामध्ये आयडी, नेम तिन्ही पण गोष्टी जातील. याला प्रिंट कसं करायचं? प्रिंट करण्यासाठी E1 डॉट
आयडी, परत इव्हन डॉट नेम, परत इव्हन डॉट सॅलरी, राइट? जसा डेटा प्रिंट केला, ते आला की नाही रे? दिस इज युअर फर्स्ट ऑब्जेक्ट. हा पहिला ऑब्जेक्ट. दुसऱ्याला काय अवघड आहे का? एम्प्लॉई E2 इक्वल टू न्यू एम्प्लॉई. दुसरा बनवला. याला डेटा कसा द्यायचा? E2 डॉट आयडी, E2 डॉट नेम आणि E2 डॉट सॅलरी. कळतंय? ज्या ऑब्जेक्टला डेटा द्यायचा त्याचाच रेफरन्स वापरायचा. E2, E2 इथं E1 आणि याला प्रिंट करायला सेम तेच की हो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं E1, E2 डॉट आयडी, परत E2 डॉट नेम आणि E2 डॉट सॅलरी. आणि इथे कशी लाईन, कशी अशी. तर एक ऑब्जेक्ट झाला की दुसरा आला. सगळ्यांना क्लिअर आहे कशा प्रकारे क्लास बनवायचा, ऑब्जेक्ट बनवायचा, व्हॅल्यू द्यायच्या, प्रिंट करायच्या, द्यायच्या, प्रिंट करायच्या. बोला रे सगळेजण बाकीचे. कोणाला याच्यामध्ये दिक्कत आहे? सगळ्यांना हे कळाले. व्हॅल्यू कशा प्रकारे आपण देऊ शकतो, व्हॅल्यू कशा प्रकारे आपण प्रिंट करू शकतो. मग आता तुम्ही ही असाइनमेंट करू शकता याच्यावर. तुम्हाला सगळ्यांना करायचंय काय? हे बघा. क्रिएट क्लास युजर. युजर क्लास बनवा, व्हेरिएबल घ्या. स्ट्रिंग युजर नेम, स्ट्रिंग पासवर्ड, स्ट्रिंग ईमेल अँड स्ट्रिंग मोबाईल नंबर. हे व्हेरिएबल घ्या आणि याला ऑब्जेक्ट बनवून इनिशियलाइज करा आणि प्रिंट करा. सिंपल. परत आणखीन एक क्लास बनवा. क्रिएट क्लास बुक. बुक क्लास बनवा. याच्यात पण व्हेरिएबल घ्या. बुक आयडी. नाही का बनवू शकत? परत बुकचं नाव, परत बुकची प्राइस आणि बुकचा ऑथर. कोणी लिहिलंय बुक? तुमचंच नाव देऊन टाका. होय, लिहिलं नाही लिहिलं. आणि याचा आपण किती ऑब्जेक्ट बनवायचे लक्षात ठेवा. युजरचे 5 ऑब्जेक्ट पाहिजे मला. क्रिएट 5 ऑब्जेक्ट्स अँड इनिशियलाइज व्हेरिएबल अँड प्रिंट. सेम गोष्ट याचे पण 5 ऑब्जेक्ट बनवायचे. बुक B1, B2, B3. याचं युजर U1, U2, U3, U4, U5. परत क्रिएट क्लास प्रोडक्ट. प्रोडक्ट नावाचा क्लास बनवायचा. याच्यामध्ये प्रोडक्टची आयडी, परत प्रोडक्टचं नाव, परत प्रोडक्टची प्राइस असते बघा, बरोबर? प्रोडक्टची प्राइस असते. परत प्रोडक्टची क्वांटिटी असते. आणि सेम गोष्ट याचे पण किती ऑब्जेक्ट बनवायचे? 5. ऑब्जेक्ट फिनिशच झाला पाहिजे. डोक्यात फिटच झाला पाहिजे हे 4 असाइनमेंट केल्यानंतर. क्रिएट क्लास, लास्ट क्लास बनवा. याला नाव द्या. स्टुडंट बनवला, एम्प्लॉयी बनवला आपण, राइट? याला नाव दिलं मी समथिंग बँक. ओके. इथं लिहिलं मी बँकमध्ये स्ट्रिंग बँकेचं नाव देऊन टाका. 4-5 बँक होय. SBI, HDFC बँकेचं नाव. परत परत ओनरचं नाव देऊन टाका. ओनरचं नाव. परत बँकेमध्ये किती अमाउंट आहे, डबल बँक बॅलन्स देऊन टाका करोडोमध्ये होय. याचे पण 5 ऑब्जेक्ट बनवा. 5 बँका बनवा. B1, B2, B3, राइट? आणि इनिशियलाइज करा व्हेरिएबल्स. जसे आपण 2 चे केले, आपण एम्प्लॉयी स्टुडंटचे केले. सो दिस असाइनमेंट फॉर यू. तुम्हाला हे 5 चे करायचे. 5 ही क्लास पाहिजे मला, 5 ही ऑब्जेक्ट पाहिजे. सगळ्यांनी मला हे सेंड करायचं बरं. स्क्रीनशॉट केलेले मला शेअर करायचे. सगळ्यांनी. या 4ही असाइनमेंट्स. जसं आपण एम्प्लॉयी क्लास 3 व्हेरिएबल घेतले आणि मी 1 आणि 2च ऑब्जेक्ट बनवले. असे किती बनवायचे तुम्हाला? 5 बनवायचे. प्रत्येकाचे 5. प्रत्येकाचे 5 ऑब्जेक्ट. असाइनमेंट क्लिअर आहे सगळ्यांना? हे केल्यानंतर भाई गॅरंटेड मी सांगतो क्लास ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला म्हणजे बाएं हाथ का खेल, दाएं हाथ का खेल होऊन जाईल. ठीक आहे सगळ्यांना? ओके. डन. रुपेश म्हणतोय डन झालं सर. काय एवढं? हे झालं बघा. 5-10 वाजेपर्यंत संपवून टाकतो. आणखीन कोणाला क्वेश्चन आहे याच्यामध्ये?
मॅथ्ससाठी थांबतो इथेच. बोला क्वेशन असेल तर, नाहीतर आपण थांबू. नाहीये ना? आय होप सगळ्यांचं मागचं झालं असेल फंडामेंटल. तर आता उपच्या नादी लागा मित्रांनो. कारण उपमध्ये येस प्रॅक्टिस सर. लय महत्वाची आहे. प्रॅक्टिस असेल तरच उप समजतंय. नाहीतर डोक्यावरून जाते बरं का. हे चारीचे चारी प्रॅक्टिस जे करतील, त्यांना एकदम परफेक्ट समजेल. ठीक आहे? चला. डाऊट नसेल तर थांबवा.